गिरीश भाऊ आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सीएम साहेब आपण आत या. आपल्या हस्ते ही कुस्ती लावायची आहे. माझी विनंती आहे, लाडकी बहीण योजनेतो महाराष्ट्रामध्ये घराघरात महिला कुस्तीपटू यायला लागलेले. या 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 यांच्या समवेत रक्षाताई खडसे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे हो साहेबांच्या शुभ हस्ते लाडक्या बहिणींच्या कुस्तीला सलामी दिला जात आहे. आज आपल्या या जामनेर शहरामध्ये बोला सर आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नावाने ही देवाभाऊ केसरी कुस्त्यांची भव्य दंगल संकटमोचक नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून साकार होते. माझी मान्यवरांना विनंती आहे, खरं तर भाऊ महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचा आपण असा सन्मान केला आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कुस्तीची सुरुवात लाडक्या बहिणींच्याच कुस्तीने आपण आता सुरू करणार आहोत. मी भाऊंना विनंती करतो, देवाभाऊ आणि गिरीश भाऊंना मान्यवरांना आपले साहेबांना, की त्यांनी आणि कुस्ती लावण्यासाठी यांनी कुस्ती लावण्यासाठी जायचं आहे ही विनंती मी मान्यवरांना करतो. महाराष्ट्र बोला बोला कोण बोलतोय? आणि आखाड्यावरती या कार्यक्रमासाठी आताच विजयजी चौधरी यांना देखील विनंती करतो, त्यांनी कृपया आखाड्यामध्ये जायचंय. आता नुकतेच आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब, आदरणीय मंत्री गुलाबराव पाटील साहेब, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोडे, आमदार मंगेशभाई चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटीलजी, आमदार चंद्रकांत सोनवणेजी, आमदार किशोर पाटीलजी, आमदार अनिल भाईदास पाटिलजी, रोहित भाई पटेल, रोहित जी पटेल, इनको मैं विनती करता हूं कि आप अखाड़े में आए. आमदार अमोल भाऊ जावड़े, आमदार अमोल पाटील. मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते लाडक्या बहिणीच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. यांच्या समवेत आलेले सन्माननीय मंगेशदादा चव्हाण, चाळीसगावचे विद्यमान आमदार रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ अशा मान्यवरांचे आगमन झालेलं आहे. मान्यवर स्थानापन्न झाल्याशिवाय कुस्तीला प्रारंभ करू नका. पंचांना माझी विनंती राहील, थोडं खायचं पण चांगलं खायची ही परंपरा माननीय नामदार गिरीश भाऊनी केलेलं आहे. 22 कुस्त्याचं मैदान आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आहे. पाहुणं बसले कुस्तीला प्रारंभ करा आणि अपेक्षा पाटीलनं ताबा घेतलेला आहे. आजच्या या आपल्या नमो कुस्ती 20 देवाभाऊ केसरी या कुस्ती महाकुंभासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालेले आहे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश महाजन साहेब, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोडे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार अमोल भाऊ जावडे, आमदार अमोल भाऊ पाटील, त्याचप्रमाणे आमदार माजी मंत्री संजयजी कुटे साहेब, आदरणीय महाराष्ट्र प्रदेशाचे महासचिव विजयजी चौधरी साहेब,
त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्रजी फडके, अशोक भाऊ कांडेलकर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगरच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, आपल्या सर्वांच्या लाडक्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय सौ साधनाताई महाजन, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद साहेब, पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे साहेब, या कार्यक्रमासाठी विजय चौधरी यांचे वडील नत्थू पहलवान, त्याचप्रमाणे रोहित पटेल हिंदकेसरी यांचे वडील पहलवान सत्यनारायण पटेलजी, मयंक शर्माजी यांच्या सोबतच महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तळसजी, विजय चौधरीजी यांच्यासह जिल्हाभरातून व महाराष्ट्र प्रदेशातून कुस्तीवर प्रेम करणारे अनेक पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जामनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. वेदांतिका पवार आखाड्यावरती चला. वेदांतिका पवार उपमहाराष्ट्र केसरी किताबाचे, सातारा जिल्हा कराड तालुका, गावाचं नाव गोळेश्वर. हे खाशाबा जाधवाचं होतं, पण ही मुलगी त्याच तालुक्यातले, नाव तिचं हजारबाची आहे, कराड जवळ ओगलेवाडी जवळची वेदांतिका पवार. आणि शिवानी मेटका राष्ट्रीय विजेता आहे. दोघाही महिला कुस्तीपटू. पुढे महानगरचे आमदार अनुपभाई अग्रवाल हे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री आदरणीय आमदार संजयजी कुटे साहेब पुढची कुस्ती चालू करायला हरकत नाही मॅडम. महिला कुस्तीपटू 1 मिनिट. या मैदानामध्ये हँडलवर लढणारी पैलवान आखाड्याला अभिवादन करण्यासाठी येतात. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी असद सदगीर, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, पैलवान दादा सलके, महान भरत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी बालारपेक शेख बालो बोडके, याचबरोबर सगळे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, चालू सालचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, जॉन्टी गुजर, दिनेश गुलिया, सर्वची सर्व पैलवान अभिवादन करण्यासाठी आखाड्यात या. सर्वांच्या माहिती करता मगाशीच मी सांगितलं, महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, आशिया खंडामध्ये सन्माननीय गिरीश भाऊने केलेलं मैदान आशिया खंडामध्ये कुणीही करू शकणार नाही. असं 9 देशाचं मैदान आहे. प्रत्येक देशाचा झेंडा आखाड्यावरती येतोय. भारत देशाचे सर्व पैलवान आपल्या देशाचा झेंडा घेऊन आखाड्यावरती येतात. आल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. अगदी बरोबर आहे. उभारीला ध्वज तिही लोकांवरती ज्याचे कीर्तीचे राजे रे, या हिंदुस्थानातील कीर्ती खऱ्या अर्थानं नव कुस्ती महाकुंभ परवा 2च्या देवाभाऊ केसरीचं आयोजन सन्माननीय गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या माध्यमातून आज संपन्न होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व देशाचे पैलवान, 9 देशातले पैलवान झेंडे घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. प्रत्येक देशाला अभिमान आहे. भारत देश आहे. देश 9 आहे, कुस्त्या 22 आहे. देश हिंदुस्तान, फ्रांस, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील, जॉर्जिया. Other countries wrestler come in. Welcome, welcome. This is the ground. Welcome. Other countries wrestler come in the ground. Other countries wrestler come in ground. This is the Jamner city. Welcome, welcome, welcome. आता मात्र सगळ्या देशाचे पैलवान आखाड्यावरती येतात. देशाचा झेंडा घेऊन रोहित पटेल, भारत मातेच्या कीर्ती मुकुटातला एक चमकता तारा, हिंद केसरी रोहित पटेल. 100 महाराष्ट्रात 100 कुस्त्या केल्या.
एकट्या वारणा उद्योग समूहामध्ये डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या आजोबाच्या मरणात वेलकम अदर कंट्रीज रेटलर फ्रॉम ग्राउंड वेलकम. टाळ्या 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 वाजवून स्वागत करा. फ्रान्स कंट्रीज, मोल्दोवा कंट्रीज, उझबेकिस्तान कंट्रीज, रोमानिया कंट्रीज, एस्टोनिया, इराण, ब्राझील, जॉर्जिया. In India, India is my country. Come in the welcome, welcome, टाळ्या welcome. टाळ्या 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 टाळ्या. 8 देशाचे पैलवान, प्रत्येक देशाचा झेंडा घेऊन आलेला. रोहित पटेल त्यांचं नाव, कुस्तीतला जादूगार, हिंद केसरी, भारत कीर्तीचा पैलवान रोहित पटेल. काय नियोजन आहे. नियोजन आणि संयोजन आज खऱ्या अर्थानं आणि महाराष्ट्राचे कर्तव्यवर मुख्यमंत्री साहेब आकड्यावरती येतात. महाराष्ट्रातल्या राजकारणातील पैलवान मुख्यमंत्री साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही या लाल मातीची नातं जुळलेला. आणि त्यांच्या सवय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील या आखाड्यावरती आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण आपण याकडे होती या. आमचे मित्र असणारे मंगेश दादा चव्हाण एक चांगलं कुस्ती मैदान घेतलं तो पिलकोडला. दादा आपण पुढे या, तुम्हाला आयोजन करावं लागणार आहे. शिवानी मेटकर राष्ट्रीय विजेता महिला कुस्तीपटू, आपण या आखाड्यावरती चला. वेदांतिका पवार आलेल्या आणि पाहुण्यांच्या शुभस्ते ती कुस्ती लावायच्या. एक खऱ्या अर्थानं या लाल मातीतून ट्रिपल भारत केसरी विजय चौधरींना जन्माची भाकरी दिली. एक प्रयत्न केला मंगेश दादा चव्हाण आमदार साहेबांना, गिरीश भाऊ महाजन साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना खऱ्या अर्थानं जरा जरा थोडी वाट द्या त्यांना. आजच्या या देवाभाऊ पैलवानला केसरी जाण्यासाठी. नमो कुस्ती महाकुंभाच्या निमित्तानं बाहेरच्या अनेक देशातून इथं कुस्तीवीर आलेले आहेत. नुकतीच आपल्या सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत आखाड्यामध्ये सर कुस्तीवीरांची सलामी झालेली आहे. 1 मिनिट सर. हे महिला कुस्तीपटू कुस्ती लागते एवढं कुस्तीचं बोलतो पुन्हा तुम्ही बोला. वेदांतिका हात वरती कर. हे कराड तालुक्यातील हजार माचीचे महिला कुस्तीपटू आहे, उपमहाराष्ट्र केसरी आहे आणि शिवानी मेटकर राष्ट्रीय विजेता आहे. कुस्तीला प्रारंभ होतोय. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या रणरागीने भारत देशातील स्टार पैलवान मैदानासाठी अभिवादन करण्यासाठी येतात. वेलकम. हिंदुस्थानाचा तिरंगा ध्वज घेऊन खऱ्या अर्थानं पैलवानांचं आगमन होतं. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. कुस्तीला प्रारंभ करा. हे बघा कुस्तीला प्रारंभ झालेला. वेदांतिका पवार लाल कस्टूम घातलेली उपमहाराष्ट्र केसरी आहे आणि शिवानी मेटकर निळं कस्टूम घातलेली राष्ट्रीय विजेता आहे. कुस्तीला प्रारंभ झालेला. भाऊ तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो. गिरीश भाऊ, फ्रान्स शासनानं त्यांच्या देशाचा एक चॅनल आपल्या कुस्ती मैदानासाठी पाठवलेला आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा. टाळ्या वाजवून स्वागत करण्यासारखं महाराष्ट्राच्या रणभूमीमध्ये मल्लयुद्धाचा रणसंग्राम चालू आहे. महाराष्ट्रातली दिग्गज माणसं आज यामध्ये उपस्थित आहेत. याच ध्येय याच डोळा असा सुख सोळा स्वर्गी नाही. जम्बू या दीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचं नगर देखो विठो पाटील त्याचं नाव. आज खऱ्या अर्थानं विठ्ठलासारखं इथं उपस्थित राहिलेले सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत. विठ्ठू माझा लेकरवाळा
संगे गोपाळांचा मेळा. बरोबर. गिरीश पोलिसांना भाऊंना विनंती खऱ्या अर्थानं पैलवानाचा टीव्ही कुंभमेळा भरवला. चॅनल्सवाल्यांची व्यवस्था व्यासपीठाच्या डाव्या बाजूला केली, त्यांना मध्ये अतिशय सोडा. सुंदर अशी कुस्ती, टीव्ही चॅनल्सवाल्यांना मध्ये सोडा, त्यांची व्यासपीठाच्या डाव्या बाजूला व्यवस्था केली. अतिशय सुंदर अशी कुस्ती समोरच्या बाजूला चालू झालेली आहे. कृपा करून मी खरं सांगतो, हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून कुस्ती शौकीन उपस्थित आहे. त्यांना कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे, कुस्तीचा इतिहास बघायचा आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. फोटोग्राफर तुम्ही तिथनं बाजूला या, या कोपऱ्यात इकडल्या बाजूला या, समोर उभा राहू नका, थोडं सहकार्य करा. ज्योती यादव पैलवान, वैष्णवी कुशप्पा तयारी करू लगेच त्या चला वरती जावा. भारत देशाची स्टार पैलवान मैदानासाठी अभिवादन करण्यात येतात. आणि चालू कुस्ती संपल्यानंतर कुस्ती लागणार आहे. पैलवानाच्या कुस्तीला प्रारंभ होणार आहे. नाव त्याचं बाळू बोडके, महाराष्ट्र चॅम्पियन आहे. आणि त्याच्याबरोबर लढत देणारा मंजित मेला, राष्ट्रीय विजेता. चालू कुस्ती संपल्यानंतर सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी, सोनाली मंडलिक पॅरलो एंट्रेप युरोप चॅम्पियन, रोमानिया देशाची महिला कुस्तीपटू आहे. हॅलो, प्रेक्षकांनी कृपया खुर्च्यांवर उभं राहू नका. पोलिसांना धन्यवाद विनंती आहे, धन्यवाद धन्यवाद. खुर्च्यांवर उभ्या असलेल्या प्रेक्षकांना खाली बसवायचंय. मागच्या पृथ्वीराज प्रेक्षकांना पडे, कुस्तीचा आनंद घेऊ द्या. पृथ्वीराज पडेल महाराष्ट्र केसरी. 5 मिनिटात आपण तयारी करून चला. आणि पैलवान इमाम मुख वर्ल्ड चॅम्पियन जॉर्जिया मध्येच कुस्ती घेतलेली आहे पृथ्वीराज पाटलांची. जॉर्जिया वर्सेस इंडिया, दिस इज अ बिग मॅच इन पृथ्वीराज बोला बोला बोला. जॉर्जिया वर्सेस इंडिया, इंडियन रेस्लर पृथ्वीराज पाटील कमिंग ग्राउंड. जॉर्जिया रेस्लर इमोक वर्ल्ड चॅम्पियन कमिंग द ग्राउंड. पृथ्वीराज पडे महाराष्ट्र केसरी आहे 2021चा. साताऱ्याच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र केसरी बनला. गाव कुठलं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळ तालुक्यात. गावाचं नाव देवठाण आहे. ज्योतिबाच्या पायथ्याला गाव आहे, खिंडीत गाव आहे. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही. गावात गरज 70 आहे पण पैलवान 75 आहे. नाव त्याचं पृथ्वीराज पाटील आहे. कुस्ती म्हणजे कुस्तीचा जोडीदार पैलवान इमामुख वर्ल्ड चॅम्पियन आहे, जॉर्जिया देशाचा आहे. पैलवान आपण आखाड्यावरती चला. चला पृथ्वीराज पाटील, इमाम जॉर्जिया, आपण लवकर मैदानावरती यायचा, वेळ वाया न घालवता. हो, जॉर्जियाचे पैलवान आपण या आखाड्यावरती चला. पृथ्वीराज पाटील पहिले तुम्ही आत या. सज्जन प्रेक्षकांना आपल्या कुस्तीची आतुरता लागलेली आहे. सन्माननीय नामदार अशोकांना देशमुख यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं नामदार स्वागत साहेब, आहे. नामदार साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लोकांना बसायची जागा नाही. लाखाच्या पटीत कुस्ती शौकीन उपस्थित झालेला रेकॉर्ड ब्रेक मैदान. तुम्ही
आशिया खंडातलं नंबर 1चं मैदान घेतलेलं आहे. धन्यवाद. मी 750 किलोमीटरवरनं नुसती ही जाहिरात बघून नामना आमदार विनयरावजी कोरे सावकरांनी मला सांगितलं, जा तू ते भाऊंचं मैदान का लोकांना कळू नये माझा निवेदक काय आहे. परविंदर पहलवान आप अंदर चलिए। रवि दहिया और रवि दहिया ओलंपिक मेडलिस्ट आप अंदर चलिए। ओ छत्रसालकडा गुरु सतपाल यांचा पट्टा टाला रवि दहिया सिल्वर मेडलिस्ट पैलवान, ऑलिम्पिकचा सिल्वर पदक विजेता पैलवान आहे. बघा परमिंदर धुमचडी त्याचं नाव आहे. 3 वेळेचा हिंद केसरी आहे. या मातीमध्ये भारतातला सर्वश्रेष्ठ पैलवान आणि त्याच पैलवानाच्या हाताखाली तयार झालेला हिंद केसरी रोहित पटेल त्याचं नाव आहे. परमिंदर धुमचडी आखाड्यावरती येतोय. टाळ्या वाजवून स्वागत करा. या महाराष्ट्रामध्ये 100 कुस्त्या केलेला पैलवान आहे आणि त्यांच्या समेत ऑलिम्पिक वीर रवि दहिया यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अहो नशीब लई चांगलं आहे भाऊ. खरंच तुमचं कौतुक करावं थोडं आहे. परमिंदर धुमचडे शबास शबास. वा रे वा. 3 वेळेचा मातीतला हिंद केसरी आहे आणि ज्यानं भारत देशाचा ध्वज जगतावरती फडकला असा ऑलिम्पिक वीर पैलवान रवि दहिया कड्यावरती अभिवादन करण्यासाठी आलेला. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खऱ्या अर्थानं जगताचा परमिंदर धुमचडे. तालीम त्यांची धुमचडीला आहे. घराजवळच कॅनल आहे. कॅनला जवळच तालीम आहे. 3 दिवस मी मुक्काम करून आलेलो आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, वाघा बॉर्डर सगळं बघितलेलं आहे. आणि त्याच तालमीत लहानाचा मोठा झाला, कुस्तीतला जादूगार झाला. 100-125 कुस्त्या जिंकणारा रोहित पटेल परमिंदर धुमचडीचा शिष्य आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. गुरु शिष्य आखाड्यावरती आलेले आहे. अतिशय जबरदस्त असं नाव. या भारत देशामध्ये मातीतली कुस्ती कुणी करावे? परमिंदर धुमचडीनं. वर्ल्ड चॅम्पियनला मिळालं आहे. आणि त्यांच्याच राजू हो राजू पंजाब पोलीस दलातली डीवायएसपी आहे. राजावळे जरा थांबा तिथं. मला जरा रवि दहियाची ओळख करून द्यायची आहे. हे बघा, ह्यो रवि दहिया भारताचं नेतृत्व केलं, ऑलिम्पिकला गेला. अतिशय जबरदस्त असं हे मैदान होणार आहे. टाळ्या वाजवून स्वागत झालेलं आहे. 136 कोटी लोकसंख्येचा देश असणारा भारत आणि त्या भारत देशाचा तिरंगा ध्वज अभिमानानं वरती केला, फडकण्यात आला त्या रवि दहियाच्या कीर्तिमानीनं. असा रवि दहिया आणि परमिंदर धुमचडी पैलवान तिथं साहेबांशी चर्चा करताना दिसत आहे. पृथ्वीराज पाडे दुसरा पुकारा. पृथ्वीराज पाडे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आता पण. आणि पैलवान इमामुक वर्ल्ड चॅम्पियन जॉर्जिया. भारत विरोधात जॉर्जिया अशी कुस्ती या ठिकाणी आता लागणार आहे. पैलवान आखाड्यावरती चला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पटेल आपण मैदानावरती यायचं. जॉर्जियाचा पैलवान इमामुक जॉर्जिया. आता हे कुस्ती मैदानावरती लागणार आहे. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजजी पाटील. मुख्यमंत्री साहेबांच्या गिरीश भाऊ साहेबांच्या शुभ हस्ते पैलवानांचा आदर सन्मान करण्यात आलेला आहे. पैलवानांना रस्ता द्या.
आज खऱ्या अर्थानं बलशाली भारत घडवण्याचं काम जामनेर मुक्कामी चालू झालेलं आहे. हा कार्यक्रम मनोरंजनासाठी घेतलेला नाही. एक वेळ सर्वांनी बजरंग बलीचा जय जयकार करायचा. अति पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार जॉर्जिया कंट्री रेस्लर इमामोक थर्ड कॉल अब अंदर चलिए. वेलकम वेलकम. पृथ्वीराज पाटील काय झालंय आपलं? बराच वेळ आपणाला पुकार दिलेला आहे, आपणासाठी मैदान थांबलेलं आहे. पृथ्वीराज पाटील सेना दल आणि इमामुक वर्ल्ड चॅम्पियन जॉर्जिया. लवकर चला पैलवान, तुमचं आमचं भाग्य आहे. महाराष्ट्राचा एक कर्तबगार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी भाऊ या मैदानासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या कुस्त्या बघण्यासाठी आलेले आहेत. पृथ्वीराज पाटील कुठे तुम्ही कपडे काढायला लागला? चला लवकर. शेती माती आणि कुस्ती हे खरं नातं जपणारी माणसं या महाराष्ट्रातल्या भूमीतली आज इथं आलेली आहेत. बलसागर भारत हो, राष्ट्रात शोभून राहो. आज बलशाली भारत घडवण्याचं काम गिरीश भाऊच्या माध्यमातून आज संपन्न होत आहे. काय झालं वेदांतिका? वेदांतिका पवार आणि शिवानी मेटका कुस्तीचा निकाल करा. महाराष्ट्रामध्ये कुस्तीला दिवस फार चांगला आलेला आहे. जाईल तिथं कुस्ती आहे. आता सीझन चालू झालेला आहे. तुमचं नाव चांगलं आहे, पदकाचे मानकरी आहात. कुस्ती बरोबर न सोडवू नका, कुस्तीचा निकाल करा. आता कुस्तीला सोन्याचे दिवस आलेले आहे. पृथ्वीराज पाटील, अरे पृथ्वीराज पाटील आणि इमामुक जॉर्जिया इमामुक वर्ल्ड चॅम्पियन आहे. कुस्ती क्षेत्रातील अनेक पदकं तुम्हाला साधं गणित सांगतो. आजच्या मैदानामध्ये आणि छडिट्टा एक मिनिट, आजच्या मैदानामध्ये 14 महाराष्ट्र केसरी लढणार आहे. आला का? चल 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 चल. ए पृथ्वी आत ये चल 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 चल. आकड्यात येतो. आला वाह, आला ला 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 ला. महाराष्ट्र केसरी 14 आहे आजच्या मैदानामध्ये. माननीय नामदार गिरीश भाऊ 14 महाराष्ट्र केसरी आहे, 6 हिंद केसरी आहेत, 5 महाभारत केसरी आहेत, 3 इंटरनॅशनल आहेत, 2 ऑलिम्पिक वीर आहेत. एवढा मोठा इतिहास या आशिया खंडात कोण करणार नाही हो भाऊ. वारणेनं सुद्धा आमच्या जमलं नाही. 30 वर्ष झालं आम्ही करतोय. 12-13 कुस्त्याचं मैदान असतं, एक देश येतो. पण आज इतिहास केला तुम्ही. जामनेरमध्ये 9 देश आणलेले आहे. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फेटणार आहे. आणि आता झालेल्या कुस्तीमध्ये वेदांतिका पवार पत्रकार मित्र विजयी झालेले आहे. याच बरोबर जॉर्जिया रेस्लर आकड्यावरती येतोय. आलेला इमामोक सोनाली मंडले महाराष्ट्र केसरी कोल्हापूर आणि मार्टा पाजुला युरोपियन चॅम्पियन इंडोनेशिया देशाची महिला कुस्तीपटू. पृथ्वीराजची कुस्ती झाल्यानंतर अहो काय हे म्हणायचं? पैलवान इकडे घ्या ना. हो इकडे साईडला घ्या, माझ्या पुढनं साईडला घ्या. आणि या कुस्तीला पंच म्हणून राज सिंग चंदीगढ़ पुलिस वाले अब अंदर चलो आ चुके. चलो जॉर्जिया रेस्लर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, मूर्ती लहानपण कीर्ती बहान. भारत विरुद्ध जॉर्जिया असा महामुकाबला लागलेला आहे. हे बघा जॉर्जिया देश. हा बोला. आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आश्वासने महिला कुस्तीपटूला सन्मानाची गदा प्रदान करण्यात येतात. धन्यवाद वेदांतिका पवार. 1000 माचीच्या बाप लेकीला घेऊन आला. केवढं मोठं भाग्य आहे बघा. कशाला पाहिजे पोरगा? पोरगी काय वाया जाते का?
बाप लेकीला घेऊन आला हजारमाची कराड तालुका. पोरापेक्षा पोरगी बरे दोन्ही कुळाचा उद्धार करी. अगदी बरोबर आहे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जिच्या हाते पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. पृथ्वीराज पाटील हात उपर कीजे. जॉर्जिया रेस्लर कुस्ती स्टार्ट. हे बघा जॉर्जिया देशाचे आम्ही बी 2 वर्ष पहिलवान आणलेले होते. बर्फात कुस्ती चालते त्या देशाला. पृथ्वीराज पाटील आपल्या कोल्हापूरचा आहे. सोनाली मंडलिक मोठा पुजवला. कमीन रचले मोठा पुजवला और सोनाली मंडलिक. हा सोनाली चल लवकर. सोनाली मंडलिक युरोप चॅम्पियन इस्टोनिया. निळ्या टाईटने परिधान केलेला जॉर्जियाचा पैलवान आहे आणि हिरवे लांग परिधान केलेला बलदंड ताकदीचा आपला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आहे. ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर असा महामुकाबला लागलेला आहे. फौलादी मनगटाला डोक्याला डोकं भिडलं. मैदानाच्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली. तिथं महाराष्ट्राविरुद्ध जॉर्जिया असा महामुकाबला लागलेला आहे. सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी आणि मार्था पाजुला युरोप चॅम्पियन असणारी इस्टोनिया देशाच्या जॉर्जियाचा पैलवान कसा लढतोय बघा. मान मनगटाची ताकद आजमावायचं काम त्यांना चालू ठेवलेलं आहे. पण पृथ्वीराज पाटील गट्टीसारखा पैलवान आहे. महाराष्ट्र केसरी आहे. आणि 95 सुस्ताय निकाली कुश्ती 12 मिनट तक चलेगी. फिर से पॉइंट पर कुश्ती का निकाल करना पड़ेगा. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांना कुस्तीचा इतिहास सांगा म्हणून आव्हान केलं. मुख्यमंत्री साहेब कुस्तीचा उदय सांगतो. या भूतलावर मानवाचा जन्म झाला. मानवाला हिंस्र पशुबरोबर लढावं लागायचं त्याच्या संरक्षणासाठी. काही शिकारी प्राण्यांचे शिकार करावं लागायचे पोटाची खळगी भरण्यासाठी. त्यासाठी त्याला डाबे टाकावं लागायचे. आणि मैदानात तले सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी खिताबाची मानकरी आहे. अरे हम भी किसी से कम नहीं. देखो मगर प्यार से पहिलवान महाराष्ट्र केसरी होतात. महिला महाराष्ट्र केसरी झाल्या. आज 5 महिला महाराष्ट्र केसरी जामनेर मध्ये लढणार आहेत आणि 9 महाराष्ट्र केसरी पैलवान लढणार आहेत. एकूण 14 महाराष्ट्र केसरी आहेत. 6 हिंद केसरी आहे. 5 भारत केसरी आहे. 3 इंटरनॅशनल आहे. ही पुण्य आहे या नगरीची. नामदार साहेब खरंच तुमचं कौतुक आहे. तुमचं संयोजन करणारा ह्यो कुस्तीतला जादूगार रोहित पटेल. मी त्याला या महाराष्ट्रातनं 100 कुस्त्या या रोहित पटेलच्या जोडलेल्या आहेत. आणि सुंदर कुस्ती आकड्यात चालू आहे. म्हणून आधी मानवाला सुद्धा कुस्ती करावी लागली. देवाधिकाच्या काळात सुद्धा कुस्ती आढळून आलेली आहे. अनंत अनादी काळापासून फार मोठा कुस्तीला इतिहास आहे. कोणी रामायण घ्या, कोणी महाभारत घ्या, कोणी बायबल घ्या. वाह शाबास वाह भले 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 वाह वाह. राजू आवळे म्हणतात त्याला. कोल्हापूर नगरीचा नगरसेवक एक महाराष्ट्राची प्रसिद्ध रणहलगी आहे. शुरांच्या वीरांच्या महान कार्याला या रणहलगीला सलामी दिली जाते. शाबास. सोनाली मंडलिक आलेला मार्था पाजुला युरोप चॅम्पियन आहे. इस्टोनेशिया देशाची चॅम्पियन महिला कुस्तीपटू आहे. किती लांब आले हो. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या नगरीमध्ये दाखल सोनाली झालेल्या मंडलिक विजय चौधरी पैलवान सायगाव बगळे याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे. काय झाले. मार्था पुजोला
युरोप चॅम्पियन आहे, एस्टोनेशिया देशाच्या रोहित पटेलचा इतिहास राहिला. परमिंदर धुमछडीच्या हाताखाली लहानाचा मोठा झाला, गुरु 3 गदेचा मालक झाला, मातीतला हिंद केसरी परमिंदर धुमछडी. बारकाव्यानं रोहित पटेलवरती लक्ष ठेवलं आणि रोहित पटेल हिंद केसरी झाला. भारतातली सगळी पदकं रोहित पटेलच्या नावावरती आहे. हजारो कुस्त्या त्यानं केल्या. आज अख्खा भारत देश त्याच्याकडे बघतोय. अतिशय शांत समय पैलवान, अनेक देशातल्या पैलवानावर लढलेले रोहित पटेल पैलवान आखाड्यावरती नियोजन करताय. परवाच मला 8 दिवसापूर्वी त्यांचाच पहिला दिल्लीतनं फोन आला. मला म्हणले सर असं मैदान घेतले, मला खरं वाटलं नाही. जेव्हा जाहिरात आली 9 देश, अरे बाप रे म्हणलं. 22 कुस्त्या, 14 महाराष्ट्र केसरी, 7 हिंद केसरी, 5 महान भारत केसरी, 3 इंटरनॅशनल. चलो 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 पृथ्वीराज, काय चाललंय? इमामोक विरुद्ध पृथ्वीराज सामना चालू आहे. एक तगडा सामना चालू आहे. लढतोय कसा बघा. मातीतले ज्ञान त्यांना कमी आहे. जॉर्जिया देशामध्ये बर्फावरती कुस्ती केली जाते. आश्चर्य वाटल, नुसती मानमनकरातली ताकद आजमावायला लागलेला आहे. पण पृथ्वी लय शहाणा आहे, कुस्तीतला जादूगार आहे. कसा पटायला लागतोय बघा. कुस्ती पंढरी कोल्हापूरला तब्बल 22 वर्षानंतर या पृथ्वीराजने गदा मिळवून दिली महाराष्ट्र केसरी साहेब. आई वडील त्याचे दूध घालण्याचे काम करतात. पन्हाळ्याच्या पायथ्याला देवठाण त्याचे गाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यात. बघा, आणि भारतीय सैन्य दलात खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणारं पोरग आहे. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए, हर कर्म अपना करेंगे ये वतन तेरे लिए. भारत माता की. बघा, कर्तबगारीला माणसाला मान असतो. 1 मिनिट ऐका. या पृथ्वीराज पाटलाचे वडील पैलवान, चुलते पैलवान, भाऊ पैलवान, मामा पैलवान आणि पोरगा पैलवान. आणि याच मातीनं याच पृथ्वीराज पाटलाला 2021 ला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला 25 वर्षानंतर यशोदीप चौधरी, आपण गेट जवळ जावा. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या लाल मातीला चांगले सोन्याचे दिवस आणल्या या सरकार मायबापनं. आज विजय चौधरी सारख्या पैलवानाला आणि शाबास, त्या धावाचं नाव आहे खेमिड. खेमे डावाची पकड मजबूत केलेली आहे पृथ्वीराज पाटीलनं. निघून जाण्याचा प्रयत्न चालू आहे जॉर्जियाच्या पैलवानचा. आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीला सोन्याचे दिवस आणण्याचं काम या मायबाप सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे. विजय चौधरी सारखा पैलवान यांना डीएसपी करण्यासाठी सन्मान्य गिरीश भाऊ महाजन साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि जन्माची भाकरी मिळवून दिले. हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीच्या वैभवात एक उल्लेखनीय कामगिरी आहे. बघा, आता सध्या इथं तर एवढे कुस्ती शौकीन आहे, पण माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घर बसल्या 10 लाख लोक कुस्त्या बघायला गेलेले आहे. आत्ताच घरनं फोन आला, 750 किलोमीटरवरनं कुस्ती दिसायला लागली. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान, आशिया खंडातलं मैदान बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा फेटलेलं आहे. पृथ्वीराज पाटलांना ताबा घेतलेला, सोनाली मंडलिक आलेला, मारता पुजोला आपण आखाड्यावरती चला. पैलवान गणेश भालेराव, अशोकांना देशमुख आणि त्यांचे काही सहकारी मित्र या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं स्वागत आणि कब्जा घेतला. पृथ्वीराज पाटीलला एक चाक लावण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराज पाटलाचा. आणि उत्तम कॉमेंट्री केल्या बघा. हिंद केसरी रोहित पटेलचे वडील कुस्तीचे ज्ञानी आहेत. कामाची पोच म्हणून मला कुस्ती निवेदक ईश्वरा पाटलाला 500 रुपयाचा
बक्षीस दिलेला आहे, धन्यवाद आहे देणाऱ्याचे. हात हजार, घेणाऱ्याला बी झोळी चांगली लागते. काम चांगलं असलं तर दाम चांगलं मिळतं. वय वर्ष 66 आहे माझं. अरे सुंदर सॉरीडा भरलेला आहे. नातू पैलवा विजय चौधरी यांचे वडील यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. हॅलो. हा पैलवानजी माईक लिहो. अरे. चला पैलवा, काय झाले? मालटा पूजाला हॅलो. आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे. याच नगरीतला कुस्तीतला जादूगाव. कुश्ती चितपट के अंतिम मिनट में चलती हुई, इसके बाद कुश्ती अंकों पे लगाई जाएगी. हा काय सांगितलं लक्षात घ्या पृथ्वीराज पाटे. काय मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी करा. नाही केलं तर कुस्तीचा निकाल घेण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, नियोजन त्यांच्याकडे आहे. संयोजक वरती बसलेले आहेत, सुंदर एकलंगी भरलेला आहे. नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे, त्यातनं बचलेला आहे. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेला आहे. अरे विजय चौधरी यांचे पिताश्रे नत्वाना चौधरी यांच्याकडून आमच्या तिघाही निवेदकांना समय समाप्त. छुड़वाइए पहलवान जी, शाबाश. छुड़वाइए. नो, शाबाश. 13. कुश्ती 3 मिनट पॉइंटों पे लगाई जाएगी. अब अच्छा, अतिशय चांगला निर्णय घेतला. अहो गुणावरती कुस्ती आले, काय करायची? 100 पोरं गावामोर एकटा असला तर चालतंय. ओ नत्वाना चौधरी ओस्ताद यांच्याकडून तिघाही समालोचक कॉमेंट्रीकरांना 500 रुपये बक्षीस दिला. बजरंग बली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी. बजरंग बली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी. समर्थ शुगर फॅक्टरी इज माय ब्युटिफुल ड्युटी. हो साहेब. एका कारखान्याचं काम करून या लाल मातीची सेवा करण्याचं काम आमच्या वाणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो. याच्यासाठी केला होता टास्क. खरंय, खरंय. कशासाठी? बलशाली भारत घडवण्यासाठी, काय झालं? निरोगी पिढी घडवण्यासाठी. मार्टा पूजाला युरोप चॅम्पियन महिला कुस्तीपटू आपण आखाड्यावरती चला. आणि त्यानंतर कुस्ती लागणार आहे. या भारत मातेच्या कीर्ती मुकुटातला चमकता तारा, याच नगरीचा हिरा, टिबल महाराष्ट्र केसरी गॅलरीत बसलो. तिने अधिवेशन मी पाहिले. विजय चौधरीची, नरसिंह यादवची. मी 2010 पासून गॅलरीत बसून अधिवेशन बघतो. याचं कारण सांगतो. सगळ्या महाराष्ट्रातल्या कुस्त्या आपल्याला बघायला मिळतात. 14, 15 आणि 16 या जिल्ह्याला, या नगरीला टिबल महाराष्ट्र केसरी पदक ज्याने मिळवून दिला ते डीवायएसपी विजय चौधरी. जो भी पहलवान पहला अंक प्राप्त कर लेगा उसे विजय घोषित किया जाएगा. धन्यवाद. पहिला गुण घेईल तो विजय होणार आहे. विजय चौधरी विश्व विजेता आहे, टिबल महाराष्ट्र केसरी आहे. आणि सुख स्वरूप जान रशियाचा आहे, रशिया विजेता आहे. देश मात्र उझबेकिस्तान आहे. पैलवान आपण आखाड्यावरती चला. इंडिया वर्सेस उझबेकिस्तान. कमेंट रेसलर, दिस इज द ग्राउंड प्लेन ऑफ द बिग मॅच इन द रेसलिंग इन इंडिया. पैलवान जी, वर्ल्ड स्पोर्ट ऑफ इंडिया. ओ शाबास. अरे संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पटेल गुणावरती विजय झाला. पैलवान जी, मार्टो पूजाला युरोप चॅम्पियन, एस्टोनिया देशाची महिला कुस्तीपटू आहे. आपण आखाड्यावरती चला. बराच वेळ आपणाला पुकार दिलेला आहे. आणि विजय चौधरी आपण कपडे काढून आखाड्यावरती चला. विश्व विजेता आहे, टिबल महाराष्ट्र केसरी आहे. आणि सुखस्वरूप जान पैलवान राष्ट्रीय विजेता आहे उझबेकिस्तान. साहेबांच्या शुभ हस्ते मानाची गदा आहे, 22 गदा आणलेल्या आहे, चषक आहे, मानाचा फेटा आहे. काय मैदान आहे, बघणारे मंत्रमुग्ध झालेले आहे. ओ अरे खरे अर्थाना चांदीची गदा, कीर्तिमणी गदा पृथ्वीराज पाटलाच्या खांद्यावरती शोभून दिसायला लागली.
मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सुद्धा राजकीय शरीरातील फार मोठे पैलवान, तुमच्या सुद्धा चेहऱ्याचा आनंद आज दिसायला लागलेला आहे. गिरीश भाऊंच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंदात झळकायला लागलेला आहे. त्यांना वाटायला लागलं गे माय भू तुझे मी फेडीन पंग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे. चल लवकर. मार्टो पूजेला युरोप चॅम्पियन महिला कुस्तीपट्टू आपण आज चला विजय चौधरी विश्वविजेता तबेल महाराष्ट्र केसरी मुख स्वरूप जा पहलवान जी मंडली के साथ लड़ने वाले लड़के नहीं आया. म्युझिक थांबा थोडा. सोनाली मंडलिक हात वरती करा. सोनाली मंडले महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहे. मार्टा पाजोला युरोप चॅम्पियन इस्टोनिया देशाची महिला कुस्तीपटू आहे. मोठो पुजोलो कमी इन द ग्राउंड. मोठो पुजोलो एस्टोनिया चॅम्पियन रेसलर. एक मिनिट. आपल्या या देवाभाऊ केसरी नमो कुस्ती 2च्या महाकुंभाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार आपल्या या नमो कुस्ती महासंघाचे आयोजक आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करतो. भाऊंनी आदरणीय देवा भाऊंचा सत्कार करावा. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, शहराध्यक्ष यांच्या समवेत सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी देवाभाऊंचा सत्कार करावा. आणि महिला कुस्तीपटू त्याचप्रमाणे आजच्या या आखाड्यावरती आगमन होतंय. विशेष उपस्थित असलेले आपल्या मोठो राज्याचे पुजोलो पाणी पुरवठा मंत्री वेलकम. आदरणीय गुलाबभाऊ पाटील वेलकम यांचा देखील वेलकम वेलकम. सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी मार्को पुजेला युरोपियन चॅम्पियन आदरणीय मंत्री गुलाबभाऊ पाटील यांचा सत्कार देखील एक मिनिट आदरणीय मॅडम एक भाऊंनी करावा अशी मिनिट मी सत्कार विनंती होऊ दे. लोकांना कुस्ती तालुक्याचे बघू सर्व दे. पदाधिकारी यांना विनंती करतो त्यांनी गुलाबभाऊंचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे आपल्या केंद्रीय क्रीडा मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे यांचा सत्कार आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांनी करावा अशी मी विनंती करतो. आपल्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा सत्कार आतिश जालटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आत्ताच या ठिकाणी त्यानंतर रोहित पटेल प्रदेशाचे महामंत्री आदरणीय हिंद विजयजी केसरी चौधरी यांचा सत्कार रोहित पटेल यांनी आत्ताच भारतीय करा जनता देऊ. पार्टीचे महाराष्ट्र तालुक्याचे राज्याचे पदाधिकारी, लाडके मुख्यमंत्री सीएम साहेबांचा सत्कार सर्व केलेला सन्माननीय आमदारांचा सत्कार हा पैलवानजी, आपल्या तालुक्याचे पैलवानजी. सर्व सन्माननीय पदाधिकारी हे जागेवर जाऊन करतील. पटेल पैलवान तालुक्याचे अध्यक्ष ऊपर कुस्ती चंदूभाऊ खेळा. बाविस्कर, जिल्ह्याचे सरचिटणीस आतिश भाऊ जालटे, शहराचे अध्यक्ष रवींद्र जालटे, आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जागेवर सर्व सन्माननीय आमदारांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. विजय चौधरी विश्वविजेता तिबल महाराष्ट्र केसरी आणि बोलो जी समोर सुंदर चालू कुस्ती आहे. सोनाली मंडलिक लढत आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी आहे. मोठो पुजोला बरोबर चौधरी पैलवान आपण भावाकडे एस्टोनिया हुसैन जिडिया. जरा कॅसेट बंद करा, कॅसेट बंद करा. आणि कुस्तीतला जादूगार आखाड्यावरती आला. देवाभाऊ केसरी किताबाचा मानकरी कोण होणार? मैदानामध्ये आला विजय चौधरी विश्वविजेता रोहित पटेलचा शिष्य आहे. कोण सांगणार? हो साहेब
ही काढा ना बाजूला. आतली कुस्ती दिसायची बंद झाली. हे सगळे बाजूला घ्या. जे तुमची लोक आहेत त्यांना तेवढं थांबवा. त्यांना बसलेल्याला दिसत नाही, त्याला बाजूला घ्या. फोटो काढणारे कॅमेरावाले सगळे बाजूला घ्या त्यातला. विजय चौधरी आलेल्या रुक्सोपच्या रशियन विजेता असणारा पैलवान मैदानात आल्यावर बघा गाजरासारखी तब्येत आहे, सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत आहे. जबरदस्त नाव असणारा पैलवान आहे. उझबेकिस्तानचा आहे. भारत विरुद्ध उझबेकिस्तान देवाभाऊ केसरी किताबासाठी कुस्ती लागणार आहे. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा फिटणार आहे. आणि समोर कुस्ती लागलेल्या सोनाली मंडलिक कोल्हापूरला सराव करते. महाराष्ट्र केसरी आहे पण जोडीदार मार्ता पुजोला आहे. सुंदर खेमी डावाची पकड घेतलेली आहे. दसरंग भरून पाठीव जाण्याचा प्रयत्न आहे. काय लढण्याची हाईट आहे बघा. डाव आणि प्रतिडाव. हो तेच सांगणं बरं नाही. जरा ही बाजूला घ्या ना. पुढची जरा बाजूला घ्या. थोडं सहकार्य करा. आणि ह्या चालू कुस्तीनंतर तिवल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी आणि वा रे वा सुंदर दुहेरपट काढला. डोक्यावरती घेतली आणि निकाल टाकण्याचा प्रयत्न. त्या डावाचं नाव आहे स्वारी. स्वारी घातलेली आहे. ऐका जरा ऐका. स्वारी घातली तर आतडी कोथळा तोंडातनं बाहेर येतो. जरा ही बाजूला घ्या. स्वारी डावाची पकड घेतली. हो शिट्ट्या घालू नका. शिट्ट्या घालण्याचा हा फंडवा. हो फडात फरक असतो. कीर्तनाचा फड, उसाचा फड, तमाशाचा फड आणि चालू असलेला हा कुस्तीचा फड आहे. याला टाळी चालते. आणि गिरीश भाऊ महाजन साहेब अलीकडे एक नवीन फड निघाला. आमच्या इकडची माणसं भरवतात. गौतमी पाटलाचा फड म्हणतात. शाबास. जबरदस्त स्वारी घातलेलं मानाचा खस काढण्या. हो साहेब हे घ्या ना बाजूला. थोडं सहकार्य करा. पुढची कुस्ती दिसली पाहिजे. जरा बाजूला घ्या त्यांना तिथं. इधर विजय चौधरी आपण आकड्यावरती चला. डीवायएसपी आहे. डावाचं नाव जोडलंय. आम्ही त्यांना भाव म्हणतो. कुस्तीतला जादूगार आहे. 2014, 15 आणि 16 तिन्ही अधिवेशन गाजवले. रोहित पटेल त्याचे गुरु सावली सारखे शिष्याच्या पाठीवरती होते. अशी कुस्ती असं अधिवेशन विजय चौधरीनं गाजवलं आणि या जालना जिल्ह्याला पदकाचा मानकरी बनला. जळगाव जिल्ह्याला पदक मिळवून दिलं. यानंतर कुस्ती लागणार आहे. विजय चौधरी ताबडतोब आपण आखाड्यावरती चला. साखळी कशी असते बघा. गुरुचा शिष्य असतो, शिष्याचा गुरु होतो, पुन्हा शिष्य होतो. परमिंदर धुमछडे 3 डाव मातीतला हिंद केसरी झाले. त्याने रोहित पटेलला तयार केला. रोहित पटेलनं महाराष्ट्रात आले. विजय चौधरीला तयार केला. असा हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी. पैलवानाची जन्मभूमी मध्य प्रदेश जरी असला तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री साहेब त्या डावाचं नाव स्वारी डाव होतं. घोड्यावरती जसा माणूस स्वार व्हावा तसं ते स्वार झाले होते. त्या डावाचं नाव स्वारी आहे. कुस्तीमध्ये 1200 डाव, 1200 तोडे असा 2004 डावाचा खेळ कुस्ती आहे. स्वारीतनं बसली मुळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता. तोही बसलेला आहे आणि पुन्हा हाताचा घुटला मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मगाशी सांगितलं यांच्याही देशामध्ये मातीत कुस्ती नाही. बॅटवरती कुस्तीचा सराव असतो. पण आपल्याकडं पुन्हा स्वारी. अरे बाप रे बाप काय स्वारी भरली. मानाचा खस काढला. मानावरती हात चढवण्याचं काम चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं एका सामान्य कुटुंबातून आलेली सोनाली मंडलिक श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाने, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद काने. खऱ्या अर्थानं त्या मुलीच्या आई वडिलांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. 3, 4, 5 हजार किलोमीटरवरनं महिला कुस्तीपट्टू आलेले. लक्षात ठेवा रशियातनं भारतात आले आणि भारतातून
जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेरमध्ये दाखल झाले. परवा 400 किलोमीटरचा नव्हे रशियातनं भारतात आलेले आहे. सहजासहजी हार कशी माना तिने देशाचा झेंडा आणलेला आहे. मान आणि सन्मान असतो. अरे बाप रे, पुन्हा ताबा घेतलेला आहे, पुन्हा एकेरपट काढलेला आहे. दसरंग भरण्याचा प्रयत्न. टाळी 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 करा, टाळी करा. हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे, हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे. नाती सांभाळणाऱ्या लेकीसाठी बाप पाठीरक्यावाडे. या मुलींच्या आई वडिलांना धन्यवाद द्या तेवढे. अगदी बरोबर आहे सर. जो जागता तयाचे येता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. अरे वा रे वा. टाळ्या 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 करा. शिट्ट्या मारू नका. खरंच माझी विनंती तुम्हाला. चितपट चार आहे, कुस्ती के फड चितपट चार आहे. कुस्तीचा फड आहे, तमाशाचा फड आहे, वारकरी संप्रदायाचा फड आहे आणि उसाचा बी फड आहे. चितपट- फडा फडात शांतता असते, कुस्तीच्या दादा. फडात टाळी चालते. चितपट विनंती. चितपट कुस्ती के 4 मिनिट शेष. बोलो सर. 4 मिनिट बाकी आहेत चिटपट कुस्तीसाठी. निकाली कुस्तीसाठी पैलवान कुस्ती करा. ओनली धन्यवाद. चालू कुस्ती संपल्यानंतर बोलो पैलवानजी. विजय चौधरी कोच आणि सुकोरोप जॉन 4 मिनिट लेफ्ट. रशिया विजेते असणारा पैलवान आहे. आकड्यावरती आल्यानंतर बघा, महाराष्ट्र विरुद्ध रशिया. विजय चौधरी विरुद्ध सुखस्वरूप जॉन त्याचं नाव आहे. सोन्याचं पाणी माखल्यासारखी तब्येत आहे. आकड्यावरती आल्यानंतर बघा, सकाळीच त्याचं आगमन झालेलं आहे. जॉर्जियाच्या बापू हा बोला बोला. आणि त्याच्याबरोबर लढणारा या भारताचा स्टार हो. पैलवान ज्यानं विश्वविजेते स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं, असा खानदेशाचा खानदानी रत्न असलेला ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी. बरोबर. हो, फुरसतीच्या वेळामध्ये घडवलेले रत्न म्हणजे विजय चौधरी पैलवान आहे. अहो त्याचे गुरु समोर उभा आहे. कुस्तीतला जादूगार आहे. 66 माझं वय आहे. 100 कुस्त्या 10 वर्षामध्ये रोहित पटेलने केलेल्या आहे आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे. आणि विजय चौधरीचे ते गुरु आहे. विजय चौधरी त्याचे शिष्य आहे. आणि तिबल महाराष्ट्र केसरी रोहित पटेलने केला. मुळी पत्रकार मित्र मुळी बांधलेल्या जबरदस्त मुळी डावाचे पक्कड घेतलेल्या. काय मैदान चाललंय. हो शेम साहेब, मुंगी याला वाट नाही. आत आलेला बाहेर गेलेला नाही, बाहेरचा आत येत नाही. खरंच सन्माननीय. बोलो. चितपट कुस्ती के 2 मिनिट शेष. हा धन्यवाद. चितपट कुस्तीची 2 मिनिटं संपलेल्या. पुन्हा कुस्ती समोर आलेल्या. अरे वा, काय कुस्ती आहे. बच गया लेकिन पकडा गया. टाळ्या करा तहसीलदार. नुसतं बघून जाऊ नका हो. अरे बापरे. तिसऱ्यांदा स्वारी भरली. पैलवानाची स्वारी पैलवानला सोसल. तुम्हा आम्हाला आता स्वारी डाव सोसायचा नाही. अशी ती स्वारी आहे. डावाचं नाव स्वारी आहे. स्वारी भरायची, मानाचा खस काढायचा, मानावरती हात चढवायचा, एका बाजूनं पाय घालायचा आणि कुस्ती चितपट होते. आपल्यासारख्याला स्वारी जर घातले तर दिवसात चांडे दिसतील. सोपं नाही. खराय येथे एरिया कबड्याचे काम नव्हे, जातीचे मडके हवे. जातीवंत पैलवान व्हावं लागतं. बरोबर. रक्ताचं पाणी करावं लागतं. या लाल मातीला तास घामाचा अभिषेक घालावा लागतो, तेव्हा पैलवान होता. पैलवान म्हणजे काय? सलसलत्या रक्ताला उकळी फोडणारा आणि तारुण्यात साधू संतांप्रमाणे राहून या लाल मातीला घामाचा अभिषेक घालणाऱ्या त्या शिरांना वीरांना पैलवान म्हणतात. पैलवान म्हणजे पहिला वा. ज्याला सगळं कळतो तो पैलवान. स्वतःच्या शरीरातला ह्या मातीमध्ये घाम गाळावा लागतो. घामानं माती भिजावी लागते. भिजलेल्या मातीचा सुगंध
चौकडं पसरावा लागतो तेव्हा कुठंतरी श्री गणेश होतो. 3 मिनट साहेब ज्या पहलवान- कुसवान जो पहलवान पहला अंक प्राप्त करेगा हाँ। वो विजयी होगा. धन्यवाद. पहिला गुण घेईल तो पैलवान विजयी. सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी, माल्टा पाजोला युरोप चॅम्पियन आहे. दोघींच्या बी नावावरती पदक आहेत. मोठो पुजेला रेस्लर give in the first point. This is the result. Stop. This is the result. First point winner. हा बोला कोण साहेब बोला. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला पहिला गुण घेईल तो विजय होणार आहे. कुस्ती थांबवा. भाव काय सांगताय बघ. मोठो फर्स्ट पॉइंट विनर. शाबास. इंग्लिश मध्ये सांगितलं गुणावरती कुस्ती लागलेली आहे, गुण घ्या. पण सोनाली म्हणले पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. या धावाचं नाव आहे मानाचा खसका नाही, मान म्हणकला ती ताकद आजमावणे आणि तिथंच खेमी डावाची पकड घेणे. आणि खरोखर महाराष्ट्राला या देशाला ज्यांना सुवर्ण काळ आणला आणि एक मोठा नमक कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे देवाभाऊ केसरीचं आयोजन केला. या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकारी गिरीश भाऊ महाजन साहेबांनी खऱ्या अर्थानं या जनता जनार्दनाचा खरोखरच तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. धन्यवाद भाऊ. उद्या मी उद्या संध्याकाळी नाही परवा दिवशी सकाळी गावाला पोहोचेल. आमदार विनय कोरे सावकारांना जाऊन सांगणार तुम्हाला पुढच्या वर्षी निमंत्रण देणार. वा रे वा, जबरदस्त. पत्रकार मित्र नोंद घ्या. नाव तिचं सोनाली म्हणले, महाराष्ट्राची शान आणि मान विजयी झालेले आहे. नोंद घ्या. आणि खऱ्या अर्थानं सोनाली म्हणले पहिला गुण घेऊन विजय झालेली आहे. पत्रकार मित्र बंधू याची नोंद घ्या. भावात या भाऊ. पैलवान विजय चौधरी, विश्व विजेता तिबल महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्राची एक शान आणि मान आणि त्याच्याबरोबर लढत देणारे रुक्सोबन जॉन, रशिया राष्ट्रीय विजेता. महिला कुस्तीपटूला मानाची गदा देऊन सन्मान होतोय. इंडिया वर्सेस उझबेकिस्तान. रशिया विजेता रशियन चॅम्पियन रेसलर सुखसेन जॉन कमी इन द ग्राउंड. आणि त्यानंतर विजय चौधरीची कुस्ती झाल्यानंतर कुस्ती लागणारा शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आणि गुलमीन मिरले हिमा वर्ल्ड चॅम्पियन. आपण तयारीला लागा. ट्रिपल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आखाड्यावरती या. हिमा. भाऊ हात या भाऊ. विजय चौधरी भाऊ मैदानामध्ये कुस्ती नाही. सुखसेन जॉन रेसलर कमी फर्स्ट कॉल. सुखसेन जॉन रेसलर उझबेकिस्तान एशियन चॅम्पियन कमी इन द ग्राउंड. सेकंड कॉल कमी इन द रेसलर ग्राउंड. भारत विरोध रशिया. माईक वाले दादा थांबा. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रात इतिहास झाला, असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की भाऊंनी आपल्या या सगळ्या पैलवानांसोबत सगळ्या प्रेक्षकांना संबोधित करावं.
हो 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 भारत माता की, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बजरंग बली की, हर हर. नमो कुस्ती महाकुंभामध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं लाल मातीतील पहलवान आणि राजकारणातील पहलवान असलेले आजचे आयोजक आमचे सहकारी मंत्री गिरीश भाऊ महाजन, दुसरे सहकारी गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आपल्या कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तडस, स्मिताताई वाघ, संजयजी कुटे, मंगेशजी चव्हाण, अमोलजी जावळे, राजूबाबा भोळे, अनिल पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील, विजय चौधरी, नंदू महाजन, उज्ज्वलाताई बंडाळे, साधनाताई महाजन, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित झालेले 9 देशातील वेगवेगळे सगळे पैलवान आणि विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांच्यावर गर्व आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले तमाम महाराष्ट्र केसरी सर्व आमचे पैलवान भगिनी आणि बंधूंनो, मी गिरीश भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो. गिरीश भाऊ, मी अनेक स्पर्धांना गेलो, महाराष्ट्र केसरीलाही गेलो, पर गिरीश भाऊ की बात ही कुछ और है. हे जे आयोजन या ठिकाणी तुम्ही केलंय, आगळं वेगळं आयोजन आहे. परदेशातले पैलवानही आलेत. आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पैलवानाला या ठिकाणी पॉइंटच्या भरोशावर हरवलेला आहे. तर आमची महिला पैलवान, आमची मंडलिक, हिने पहिल्या क्षणापासून अतिशय आक्रमक खेळ केला आणि इस्टोनियाची जी पैलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे. खरं म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे. जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती तोपर्यंत आपलाच बोलबाला होता. जोपर्यंत कुस्ती लाल मातीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते. पण ती मॅटवर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो. पण याच कुस्तीने पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक हे आपल्याला मिळवून दिलं. आणि आता पुन्हा एकदा आमचे पैलवान, आमचे मल्ल, मग ते आमच्या मुली असो, आमचे मुलं असो, जागतिक पटलावर ऑलिम्पिकमध्ये, एशियाडमध्ये, त्याचप्रमाणे वर्ल्ड कपमध्ये, कॉमनवेल्थ गेम्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव मोठं करतायत. अशा या सगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी याकरता नमो कुस्तीचा महाकुंभ गिरीश भाऊ तुम्ही आयोजित केला. पण या महाकुंभामध्ये तुम्ही देवा भाऊ केसरी ठेवलेला आहे. मला जरा अलीकडच्या काळात लक्षात येत नाही काय चाललंय. परवा कोल्हापूरला देखील त्या ठिकाणी देवा भाऊ केसरी झाला. आता जामनेरलाही देवा भाऊ केसरी होतोय. कदाचित आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेत जी धोबी पछाड दिलेली आहे त्यामुळे आता देवा भाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पण मी या आयोजनाचं मनापासून स्वागत करतो. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि या माध्यमातून ज्या प्रकारे आमच्या सगळ्या
नागरिकांचा याला प्रतिसाद आहे. अतिशय शिस्तीत आमचे सगळे नागरिक या ठिकाणी या कुस्त्यांचा आनंद घेत आहेत आणि आमच्या समालोचकांनी अगदी खरं सांगितलेलं आहे. हा कुस्तीचा फळ आहे. कुस्तीचा फळ असल्यामुळे या ठिकाणी शिट्ट्या नाही तर टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि दंड ठोठावले गेले पाहिजे, दंड ठोकले गेले पाहिजे. मी विशेषतः हिंद केसरी रोहित पटेल आणि विजय चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी या आयोजनामध्ये प्रचंड मोठी भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे गिरीश भाऊ हे स्वतः देखील एक कुस्तीपटू होते. ज्यावेळी विद्यापीठामध्ये कुस्ती खेळायला मैदानात उतरायचे त्यावेळी तेही चितपटच करत होते. अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली कुस्ती जास्त खेळतात, पण त्यांनी आता राजकारणामध्येही जोही पैलवान समोर आला त्याला चित केल्याशिवाय कधी सोडलेलं नाही. आणि म्हणूनच गिरीश भाऊ तुम्ही हे अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आमच्या सगळ्या पैलवानांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदासजी तळस आणि या कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती जोरात चाललेली आहे त्यांचंही अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विजय चौधरी आपण आखाड्यावरती चला. रशियन पैलवान सुखस्वरूप जॉन आपण या आखाड्यावरती चला. आणि त्यानंतर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आणि लढणारा वर्ल्ड चॅम्पियन गोल्ड हिरला आपण ही तयारीला लागा. राजकीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी देवा भाव केसरी लावण्यासाठी आखाड्यावरती गेलेल्या. आकड्यावरती आलेला आहे. आकड्यावरती येतोय. आला आला शाबास. ओ ओ वेलकम. आकड्यावरती आला 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 आला. कोण आला रे कोण आला. भारत देशाचा ढाऱ्या वाघ आला. टाळे 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 टाळे. वा रे वा. आंबे किसे से वाघ म्हणजे वाघाचा आहे. 2014 2015 आणि 2016 तीन गदेचा मालक. वेलकम वेलकम. कम इन द रेसलर इन उझबेकिस्तान. आ गया रशियन पैलवान आखाड्यावरती आलेला. सुखस्वरूप जॉन. हो हात घ्या हलगीवाले पाहुण्या नाही. हात घ्या जरा वाढते हात येऊन दे. अरे बाप रे काय तब्येत आहे बघा. रशियन पैलवान रशिया विजेता आहे. तुफान पैलवान आहे उझबेकिस्तान. उझबेकिस्तान उझबेकिस्तान का हा सुखस्वरूप जॉन उझबेकिस्तान रेसलर वर्सेस इंडियन रेसलर साहेब ट्रिपल मंडळी महाराष्ट्र कटरे विजय चौधरी. साहेब मंडळी ही सगळी बाजूला घ्या. महाराष्ट्राचे थोडं सहकार्य करा. काढा सगळे कर्तव्य बाजूला. मुख्यमंत्री काढा सगळे साहेबांच्या बाजूला. शिबस्ते काढा तिथनं बाजूला ते सगळे. एका जागतिक लेवलच्या कुस्तीला सलामी दिल्या जाते. देवाभाव केसरी देवाभाव केसरी कुस्तीला प्रारंभ झालेला. आजच्या मैदानामध्ये टिबल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी विश्वविजेता टिबल महाराष्ट्र केसरी आहे. डीवायएसपी आहे आणि त्याच्याबरोबर लढणारा रशिया विजेता पैलवान आहे. कुस्ती पहा. जरा गर्दी कमी होऊ दे. 1 मिनिट गर्दी कमी होऊ दे मग कुस्तीला प्रारंभ करा.
या समयाला शिवराज डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी 2011, 12, 13 आणि 2010चा कॉमनवेल्थ चॅम्पियन पैलवान ऑलिम्पिक वीर नरसिंग यादव पैलवान यांचा सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलेला होता। धन्यवाद नरसिंह यादव। हे जमाना था कुस्तीतला जादूगार होता या भारत देशामध्ये। अनेकांना चारी मुंड्या चेत मारला, प्रताप पाडली। नरसिंह यादवनं 11, 12, 13 सलग 3 गदा घेतल्या आणि मानाचं पदक त्यांनी पटकावलं आणि याच मातीनं जन्माची भाकरी दिली। पोलीस खात्यात नोकरी मिळाली, DYSP। तसंच 14, 15, 16 तिवल महाराष्ट्र केसरी झाले विजय चौधरी भाव। त्यांना सुद्धा याच मातीनं जन्माची भाकरी दिली, पोलीस खात्यात नोकरी मिळाली। आणि अजून एक या ठिकाणी DYSP आलेले राष्ट्रकुल सुवर्ण पदकाचे मानकरी कुस्तीला प्रारंभ होतोय। स्थानापन्न होत आहेत मान्यवर मंडळी। विश्वविजेता ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पैलवान हात वरती करा। उझबेकिस्तान रेसलर कुस्ती स्टार टाळ्याच्या गजरात स्वागत करा। बहुत बड़ा है, रशियन चॅम्पियन आहे। भारत विरुद्ध उझबेकिस्तान अशी कुस्ती चालू झालेली आहे। देवाभाऊ केसरी किताबासाठी नमो कुस्ती 2। सन्माननीय दीपक भास्कर काळे सायगाव वगळीकर यांच्याकडून चालू कुस्तीला 1000 रुपये देणगी आलेली आहे आणि कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा कुस्ती निवेदकांना 200 रुपये बक्षीस आलेला आहे। बजरंग बली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी, समर्थ शुगर फॅक्टरी इज माय ब्युटिफुल ड्युटी। आणि कुस्तीला प्रारंभ झालेला दोन्ही पैलवानांनी एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचे काम चालू आहे। मान मनकडातली ताकद आजमवलेली आहे, ठोक्यावरती ठोका पडायला लागलेला आहे। कॅमेरावाले जरा हाते खाली घ्या, पाठीमागच्या लोकांना तुमच्या येणं दिसेना। मोबाईलवाले खालनं फोटो काढा की। आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या लाल मातीला खरोखर सर्व गिरीश भाऊ महाजन सारख्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून चांगले दिवस आलेले आहेत। महाराष्ट्र केसरीचं सुद्धा नियोजन आणि संयोजन शाबास है, शाबास है। शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान ताबडतोब आपण तयारी करून आखाड्यावरती। शाबास, अरे बापरे। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पैलवान आणि आजच्या कुस्ती मैदानामध्ये विजय झालेला देवाभाऊ केसरी किताबाचे मानकरी नमो कुस्ती 2 विजय चौधरी झालेला। 1 मिनिटात पट काढला, लाटणं डावाची पकड घेतली आणि कुस्ती चितपट केलेली आहे। धन्यवाद शिवराज राक्षे। चला लवकर गुली हेरमे लिमो वर्ल्ड चॅम्पियन असणारे पैलवान आखाड्यावरती चला, मैदान रिकाम पडायला लागलेला आहे। आत या शिवराज राक्षे पैलवान हिंद केसरी पैलवान रोहित पटेलने आम्हाला प्रोटोकॉल दिलाय कुस्त्यांचा। जी कुस्ती पुकारायची ती सांगितली आहे, उशीर करू नका, आम्हाला बदल करता येत नाही बरं का। जी पटेल पैलवान यांनी शिवराज राक्षे
आणि गोले मोरमे लिंबा दिस इज रेस्लर आला 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 रेस्लर लिंबा. शिवराज राक्षे आपण आखाड्यावरती चला. शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी काका पवार गोविंद पवार शरद पवारचा पट्टा आहे. डबल महाराष्ट्र केसरी आहे. महाराष्ट्राची एक शान आणि मान आहे. अडे साहेबांच्या शुभ हस्ते देवा भाऊ केसरी किताबात हा बहाल करण्यात येत आहे. दादा श्री विश्व विजय चौधरी यांचे डॉक्टर प्रतीश चौधरी यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पैलवान विजय चौधरी. चला पैलवान. आणि खरोखर एक चांगला सोहळा रंगत चाललेला आहे. आणि मैदानात आला लिमा पैलवान त्याचं नाव आहे. गाजरासारखा पैलवान. कसा दिसतोय पिकलेला जाम. कपडे काढल्यानंतर दिसणार सोन्याचाच प्रेम मारून आलाय. हो हा शिवराज राक्षे चला. शिवराज राक्षे आपण आत या. दुसरा पुकार. शिवराज राक्षे तुझा तसाच आहे. आपल्या महाराष्ट्राचा आहे. डबल महाराष्ट्र केसरी आहे. सोन्याचं पाणी माकल्यासारखं आहे. तोही तसा आहे. कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला पैलवान. शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी. पैलवानजी पटेल पैलवानजी टाळ्या 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 टाळ्या. रोहित पटेल यांचा शिष्य आहे. हिंद केसरी रोहित पटेल यांनी डबल महाराष्ट्र केसरी केला. आपल्या शिष्याला आखाड्यावरती आलेला गदा घेऊन नाचलेला आणि गदेला सलाम केलेला. आणि खऱ्या अर्थानं भगवंताला काय दान मागायचं ह्याची दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा. गुण गाई नावडे हिच सर्व माझी जोडे. खऱ्या अर्थानं गुरु हा इतरांना किंवा शिष्यांना प्रकाशात आणण्यासाठी स्वतः देत असतो. तशी गुरु शिष्याची जोडी आहे. गुरुचं दर्शन घेतलं समाधान झालं. चला पैलवान. आणि मैदानात आला शिवराज राक्षे. कोण आला रे कोण आला. महाराष्ट्राचा ढाल्या वाघ आला. जो जिता शेर शिवराज है. शेर शिवराज है. जबरदस्त कुस्ती. डबल महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे. कुस्ती लावून घ्या पैलवानजी. कुस्ती पा. रेसलर अगली कुस्ती कौन सी लेने का है पैलवान जी. अरे शिवराज राक्षेनं जर टी शर्ट काढलं ना तर साक्षात बजरंग बली या मैदानावरती हजर झालाय की काय असं वाटणार. कुस्ती पा. अरे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्या. सारखाच भरणार. पैलवान असावा तर असा. येड्या गबाळ्याचे काम नव्हे. तेथे जातीचे मडके हवे. अहो नुसताच टाचा लाल करून पैलवान होत नाही. स्वतःच्या शरीरातला 25 वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो. माती घामाने भिजावी लागते आणि भिजलेला सुगंध चौकडं पसरावा लागतो. तेव्हा त्याला पैलवान म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळी या शिवराज राक्षेला महायुती सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला. डबल महाराष्ट्र केसरीला क्लास 2 ची नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरीला क्लास 1 नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे. शाबाश. बच गया. सामने सो लढा. शाबास आहे को साहेब. शाबास आहे. पुन्हा पट काढलेला. अरे बाप रे. बच गया लेकिन पकड़ा गया. फिर भी पकडा गया. वर्ल्ड चॅम्पियन आहे. मातीतली कुस्ती कमी कळते. मॅटवरची कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे. पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला घरातल्या मातेनं आणि सांभाळ केला या मातीनं.
आणि खरं खरं सांगतो, हे कुस्ती 4-8 दिवस महिनाभा हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे. मॅटवरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे. या पैलवानाचं वर्ल्ड चॅम्पियन आहे. बोला. आणि सन्माननीय मंत्री महोदय शिवराज राक्षे हा राक्षेवाडीचा शाबास. ओ, प्रतीक्षा बागडे. जो जीता वही शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. प्रतीक्षा बागडे. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी, सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे. आपण आखाड्यावरती चला. अंजनिक गोंजालेक वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स देशाच्या. हे बघा. आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते शिवराज राक्षेला सन्मानित केले जातं. मुख्यमंत्री साहेब, पैलवानाची आणि तुमची हाईट सारखी दिसायला लागली. तुम्ही जर पैलवान असता तर खरोखरच तुम्हालाही मानाची गदा शोभून दिसायला लागली असते. परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातली पैलवान आहात हे महाराष्ट्र जाणून आहे. शाबास. प्रतीक्षा बागडे. प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान. आपण आखाड्यावरती चला. अंजलिक गोंजालेक वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स. आपण या आखाड्यावरती चला. प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राचे अंजलिक गोल्डोज वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स. आणि मैदानात येते प्रतीक्षा बागडी. प्रतीक्षा बागडे आत या. आणि आता खरोखर मंगेशदादा चव्हाण साहेबांच्या मनामध्ये काहीतरी शिजायला लागला. चालू करा, माईक चालू करा. मंचावर सर्व आयोजकांना विनंती आहे की व्यासपीठावर कोणीही जाण्याची गरज नाहीये. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी एवढा प्रचंड वेळ दिला आणि ते आता या कुस्तीचा आनंद घेऊन पुढे मार्गस्थ होत आहे. तरी एकदा जोरदार त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन आणि स्वागत करूया. आणि सगळ्या मंचावरच्या मान्यवरांना माझी विनंती आहे, आदरणीय खासदार स्मिताताईंपासून तर सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचे. पुढची कुस्ती जाधव सर. सर खुर्ची जाधव सर. रोहित भाई कुस्ती चालू करो. चालू दत्ता करा. जाधव सर. माईक पुढची जवळ या. कुस्ती चालू करा. विजय बालू बोड़के पहलवान, बालू बोड़के पहलवान.